त्याच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। सध्या राज्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। होय लाडक्या बहिणींनो, सरकारकडून अखेर घोषणा झालेली असून पहिला टप्पा आता मंजूर झालेला आहे। बघा, आता तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये आले असतील, एप्रिलचे पण आले असतील। बघा, आता ज्यांना मार्च महिन्याचेच मिळाले आहेत, एप्रिलचे मिळाले नसतील त्यांनी पण काळजी करायची नाही। आज बऱ्यापैकी वाटप होणार आहे आणि पूर्ण सर्व बहिणींना मार्च एप्रिलचे 3,000 रुपये आज पूर्ण मिळून जातील आणि लगेच मे महिन्याचे पण 1,500 रुपये तुमच्या खात्यात येणार असून असे टोटल 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती हे पूर्णपणे आता जमा होतील। तर चला आता ही पैसे सर्वात आधी नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत अशा सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघणार असून आता फक्त तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचं काम करा आणि चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकण्याचं पण काम करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती बघायला मिळतील। बघा, आता मे महिन्याचा पण हप्ता वाटप केला जाणार असून असे टोटल 3 हप्त्याचे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार आहेत। म्हणजे ही तुमच्यासाठी आनंदाची आणि खूपच दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर चला संपूर्ण माहिती आपण बघूयात। तर बघू शकता लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून राज्यातील सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत। बघा, बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे असं पण आपण म्हणू शकतो। आता एकंदरीत जर विचार केला तर तुमच्यासाठी सर्वात मोठा आतापर्यंतचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केला आहे। बघा, इथं काय सांगितलं आहे, बहिणीसाठी ऐतिहासिक निर्णय। बघा, बहिणीसाठी ऐतिहासिक निर्णय म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे, तर आतापर्यंत असा कधीच निर्णय नव्हता, कारण की एकदमच सरकार 4,500 रुपये अशी मोठी रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यावरती देत आहे। 4,500 रुपये ही मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून एक मोठा दिलासा तुम्हाला आता मिळणार आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा, आता हे पैसे आजच पूर्ण जमा होणार आहेत का की रात्रीपर्यंत पूर्ण वाटप केले जातील, आता ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला यादी बघायला मिळेल। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आजच पूर्ण पैसे राहिलेले 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील आणि मे महिन्याचे पण 1,500 रुपये सरकार देणार असून असे मार्च, एप्रिल, मे महिन्याचे तुमच्या खात्यात 4,500 रुपये सर्वची सर्व आता जमा होणार आहेत। तर चला या ठिकाणी आता आपण पूर्णपणे यादी बघण्याचं काम करूया, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आता बघायला मिळेल। जर आता यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर पूर्ण पैसे आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे असं पण आपण डायरेक्ट म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके कोणते जिल्हे आहेत अशा सर्व जिल्ह्यांची तुम्हाला आता मी यादी दाखवण्याचं काम करत आहे। बघा, 13 जिल्ह्यांची घोषणा झालेली आहे। आता एक सूत्रांकडून माहिती येत आहे, जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट 4,500 100% तुम्हाला हे जमा झालेले दिसणार आहे आणि पूर्ण रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती वाटप होणार असून एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मिळणार आहे। तर चला पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आता यादी आपण पाहूयात। तर बघा, आता या ठिकाणी स्पष्टपणे आपण यादी बघण्याचं काम करत आहोत। लाडकी बहीण योजनेचे पूर्ण पैसे सरकारकडून अखेर मंजूर। बघा, आता लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही राज्य सरकारकडून डायरेक्ट आलेली आहे। बघा, आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात आणि कसे जमा होणार सर्व यादी तुम्हाला मी दाखवण्याचं काम करत आहे। आता लक्ष द्या, कोणत्या क्षणी पैसे जमा होतील। मे हप्ता मंजुरीसाठी आता यादी टाकलेला आहे आणि मे हप्त्याचे पण 1,500 रुपये आता हे तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होतील। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव हे यादीमध्ये असणं गरजेचं आहे आणि तुमचा
तुमचं पण नाव यादीत असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळालाय का, हो की नाही कमेंटमध्ये सांगा. एप्रिलचा मिळालाय का तो पण सांगा. जर तुम्हाला मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचे 3,000 मिळाले असतील तर आता कोणत्या क्षणी मे महिन्याच्या हप्त्याचे आणखी 1,500 येतील आणि तुम्हाला 4,500 रुपये हे आता पूर्ण सरकार देऊन टाकणार आहे. जर तुम्हाला एप्रिलचा अजून हप्ता मिळाला नसेल, फक्त मार्च महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर मग तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचे पण 3,000 येतील. किंवा तुम्हाला जे आहे ती कोणताच हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले असतील तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सर्व काही मी माहिती सांगतो जेणेकरून तुमचे हप्ते लवकर येतील. तुम्हाला मे महिन्याचा पण हप्ता लवकर मिळेल, एप्रिलचा पण मिळेल आणि मार्च महिन्याचा जर मिळाला नसेल तर तो पण मिळेल. असे टोटल 4,500 रुपये तुमच्या खात्यात येतील. ते कसे मिळवायचे मी तुम्हाला माहिती दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत आता फक्त व्हिडिओ बघत चला. तर चला आता सर्वात आधी सरकार जे मार्च एप्रिल महिन्याचे पैसे वाटप करत आहे, ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज 3,000 रुपये पूर्णपणे मिळून जातील आणि लगेच मे महिन्याचे 1,500 रुपये सरकार नंतर वाटप सुरू करणार आहे आणि हे 1,500 रुपये पूर्ण बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला आता मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील बहिणीच्या खात्यात सर्वात आधी ही रक्कम जमा होणार आहे, आता सविस्तर ती यादी आपण या ठिकाणी बघण्याचं काम करणार आहोत. तर चला आता तुम्हाला मी यादी दाखवतो. आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की जर त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला मे महिन्याच्या पण हप्त्याचे 1,500 मिळणार आहेत. एप्रिलचा मिळाला नसेल तर तो तर आता आज मिळणारच आहे आणि मार्चचा तर मिळालेला आहेच. ज्यांना मिळाला नसेल त्यांना पण मिळून जाईल. असे मार्च एप्रिल मे महिन्याचे 3 हप्त्याचे तुम्हाला 4,500 रुपये सरकार देणार आहे आणि कोणत्या क्षणी लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेजेस येतील असं देखील सांगण्यात आलेलं असून कोणत्या क्षणी तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येणार आहे बघा. आता तुम्हाला मोबाईलवरती 3 हप्त्याचे मेसेज येणार आहेत. 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतर तुम्ही समजून जायचं आहे की आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून आपल्या बँकेच्या खात्यावरती 4,500 रुपये लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारने दिलेले आहेत असं तुम्ही समजू शकता. कारण की आता घोषणा झालेली आहे, पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि प्रत्येक लाडकी बहीण खुश होणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे असं आपण डायरेक्ट म्हटलं तरी काय हरकत नाही. आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, पैसे वाटपाची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. कारण की तसा मोठा दिलासा देणारा निर्णयच राज्य सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे घेण्यात आलेला आहे आणि हीच आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आहे. तर चला आता बघा पैसे कोणत्या ठिकाणी सर्वात आधी जमा होणार आहेत त्या सर्व जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघूयात. कारण की आता हे पैसे पूर्णपणे 1-2 जिल्ह्यामध्ये नाही तर 13 जिल्ह्यामध्ये ते पण 3 हप्त्याचे 4,500 रुपये आता येणार आहेत. त्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी पैसे मिळू शकतात. तर चला पाहूयात. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येऊ शकतात असा एक अंदाज आहे. त्या जिल्ह्यांची आता यादी मी तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहे. बघा मोठी घोषणा झालेली आहे. इथं सांगितलं आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय, बहिणीला पूर्ण पैसे देण्याची घोषणा झालेली असून डीबीटी अंतर्गत होणार सर्व पैशांचं वितरण, बँकेच्या खात्यात थेट रक्कम वर्ग केली जाणार. ज्यांना मार्चचा हप्ता मिळाला नसेल अशा बहिणीला मार्चच्या हप्त्याचे पैसे, फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज मिळून जाणार आहेत. बघा फेब्रुवारी नाही, फेब्रुवारी ज्यांना मिळाला नाही त्यांना मिळणार आहे, पण एप्रिलचा हप्ता मार्च एप्रिल ही पैसे तुम्हाला 3,000 रुपये आज पूर्ण मिळून जातील. बघा आता हे पैसे तुम्हाला मिळाल्यानंतर सरकार मे महिन्याचा हप्ता मंजूर करणार असून मे महिन्याचे पूर्ण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4,500 रुपये अशी रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे, देण्यात येणार आहे आणि हीच सर्वात मोठी आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणीसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका, कारण राज्य सरकारने पैसे वाटपाचा तसा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे आणि यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत असं पण आपण स्पष्टपैकी म्हणू शकतो. तर चला आता नेमके पैसे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील बहिणीच्या खात्यात ही रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे, अशा सर्व जिल्ह्यांची आता मी तुम्हाला यादी दाखवतो. जर त्या यादीमध्ये आता तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला मे महिन्याचा पण हप्ता मिळेल आणि एप्रिल मार्चचे पण मिळून सर्व 4,500 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य
सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. तर चला या ठिकाणी आता यादी बघण्याचं आपण काम करूयात. आता यादीत तुमचा जिल्हा असेल तर पूर्ण पैसे हे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील. तर चला पाहूयात. तर बघू शकता या ठिकाणी आता पैसे वाटपाची यादी आलेली आहे. पहिला जिल्हा कोणता आहे सांगतो बघा. 4 विभाग सरकारने निवडलेले आहेत. आता या 4 विभागाकडे लक्ष द्या आणि त्या विभागामध्ये तुमचा विभाग आहे का ते तुम्हाला आता लक्ष द्यायचं आहे. बघा पहिला विभाग निवडलेला आहे विदर्भ. बघा विदर्भ विभागातील कोणी राहणारे असाल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. विदर्भ विभागातील देखील सर्व लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे. होय, आता विदर्भातील सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार असून या ठिकाणचे जिल्हे पण निवडलेले आहेत. बघा आता पहिला जिल्हा कोणता निवडला आहे लक्ष द्या. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 4,500 मिळतील, नसेल तर मग आता उशिरा मिळतील. पण बघा आलेल्या सूत्रांकडून माहितीनुसार पहिला जिल्हा आपल्याला या ठिकाणी विदर्भातील अमरावती बघायला मिळत आहे. होय, अमरावती जिल्ह्याचं नाव यादीत असून जर कोणी अमरावती जिल्ह्यातील राहणाऱ्या लाडक्या बहिणी असतील तर तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक लाडकी बहीण आता खुश होणार असून सर्वात मोठा एक दिलासा अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे कुणीच काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामुळे प्रत्येक लाडकी बहीण खुश होणार असून पूर्ण पैशांचं वाटप लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत अशा सर्व पुढच्या जिल्ह्यांची पण आता यादी दाखवतो. बघा यानंतरचा जिल्हा आपल्याला मराठवाडा विभागातील बघायला मिळत आहे. बघा तो आहे बीड जिल्हा. जर कोणी बीड जिल्ह्यातील राहणारे असाल तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती 1,500 रुपये मार्च महिन्याचे आलेले आहेत. ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज मिळतील आणि आता राहिलेला एप्रिलचा हप्ता 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती आज पूर्ण वाटप होईल. असे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि हे पैसे आता वाटप झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आता मंजुरीसाठी मे महिन्याचा हप्ता जे आहे ते जाहीर केलेला आहे आणि जसा हप्ता मंजूर होईल तसे कोणत्याही क्षणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये असे टोटल मार्च एप्रिल मे हप्त्याचे तुमच्या खात्यावरती 4,500 रुपये येणार आहेत आणि एक मोठा दिलासा बघा एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. हीच सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही किंवा शक्यतो चिंता देखील करण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि हाच सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये किंवा चिंता देखील करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाहीये. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल अशा सर्व आता पुढील जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघण्याचं काम करूया. जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्णपणे पैसे हे तुमच्या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळेल. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हणू शकतो. त्यामुळे कुणालाच काळजी करायची नाही किंवा चिंता देखील आता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात आता हे पैसे अजून जमा केले जाणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो. तर बघा आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा. आता पुढची यादी आपण बघण्याचं काम करणार आहोत. बघा सरकारचा निर्णय झाला. काय सांगितलाय, आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आम्ही घेतलेला आहे अशी घोषणा राज्य सरकारने केलेला आहे. बघा पूर्ण पैसे वाटपाला बहिणीसाठी आता जे आहे ते सरकारचा हा निर्णय आहे. राज्यभरातील लाडक्या बहिणींनो अखेर सरकारने मंजुरी दिलेली असून बघा पैसे वाटप हे मागच्या 2 दिवसापासून सुरू आहे. पण काही बहिणी राहिल्या होत्या त्यांच्या खात्यात आज पैसेतील 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्णपणे आज जमा होतील आणि लगेच मे महिन्यात राहिलेला हप्ता पूर्ण तुमच्या खात्यावरती वाटप केला जाईल. पण आता तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जे आहेत ते पूर्णपणे दिले जाणार आहेत. पण त्यापूर्वी तुम्हाला 2 कामे सरकारने सांगितलेली करावी लागतील तरच तुमच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. अन्यथा मे महिन्याचे पैसे आता मिळणार नाहीत. त्यासाठी 2 कामे करावीच लागतील असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. ही देखील गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला पण कळेल की नेमके पैसे आता जे आहेत ते कशा पद्धतीत आज वाटप होणार की उद्या वाटप होणार ते पण सांगतो. आणि टोटल 4
4,500 रुपये नेमके आजच सगळ्यांना भेटणार आहेत का ते पण सांगतो आणि नेमके कोणाला पैसे हे लवकर भेटणार आहेत आणि हे पैसे लवकर मिळवण्यासाठी काय करावं लागेल ही पण माहिती आपण बघणार असून यासाठी आता तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर चला आता या ठिकाणी आपण पैसे वाटप होणारे नेमके पुढील कोणते जिल्हे आहेत आणि कोणती 2 कामे करावी लागतील ती पण सांगतो. कारण मे महिन्याचा हप्ता जर मिळवायचा असेल तर आता सरकारने सांगितलेली 2 कामे करावीच लागतील. जर केली नाही तर या महिन्याचा म्हणजे मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. मिळवायचा असेल तर 2 कामे करायची आहेत आणि कोणती 2 कामे करायची पुढे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यापूर्वी अजून पैसे वाटप होणारे नेमके पुढील कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघण्याचं काम करू. तर बघा आता या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा सातारा जिल्हा होय. आता लक्ष द्या, सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुमच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो डीबीटीला पूर्ण आता मंजुरी देण्यात आलेली असून डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे वितरित केले जाणार आहेत. पूर्ण बँक अकाउंटवरती हे पैसे येणार असून सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी झालेली असून सर्व बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो. बघा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यावरती आता ही पूर्णपणे 3,000 रुपये जमा होतील आणि लगेच त्यानंतर मे महिन्याचे पण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार असून पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता होणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला बघा आता यानंतरचा जिल्हा तो आहे आपल्याला इकडे कोल्हापूर जिल्हा बघायला मिळतोय. बघा आता कोल्हापूर जिल्ह्यातील बहिणींनो या ठिकाणच्या बहिणीच्या खात्यात 1 लाखांपेक्षा जास्त बहिणीला सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत आणि या ठिकाणी 1,500 मार्च महिना, 1,500 एप्रिल महिना, 1,500 मे महिना अशी 3 हप्त्याचे 4,500 रुपये सर्व माता भगिनीच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत आणि ही सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. बघा आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत आता पुढच्या पण जिल्ह्यांची तुम्हाला मी यादी दाखवणार असून आता तुम्हाला राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा आता किती वाजता पैसे काय टायमिंग आहे ते पण तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की नेमके दुपारी 3 वाजता येणार की रात्री 8 वाजता येणार की रात्री 12 वाजता येणार की उद्या सकाळी 7 वाजता येणार ती पण माहिती आता मी तुम्हाला देणार असून तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पहा. बघा आता या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची ती माहिती दाखवण्याचं काम करत आहे. इथं सांगितलं आहे की सध्या सोशल मीडियावर आणि गावागावात अशी चर्चा सुरू आहे की उर्वरित राहिलेला मे महिन्याचा हप्ता आता एकदम जमा होऊ शकतो. काही जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया आता लवकरच सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे महिलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झालेला आहे. अनेक महिलांच्या बँकेत आता पूर्ण पैसे येणार असून बँक खात्याची चौकशी देखील सुरू झालेली आहे. काही ठिकाणी महिलांच्या मोबाईलवरती आता जे आहे ते एप्रिल महिन्याचे, मार्च महिन्याचे पैसे जमा झाल्याचे मेसेज येत असल्याची माहिती सुरू आलेली आहे. म्हणजे आता 3,000 रुपये तर सध्या जमा होत आहेत आणि राहिलेले 1,500 रुपये मे महिन्याचे पण हे पूर्णपणे जमा होणार आहेत. हीच आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील आपल्या लाखो लाडक्या बहिणींसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता कोणीच काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता पण करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असून सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही किंवा चिंता देखील आता करत बसण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ होता. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. अशीच माहिती पुढच्या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळेल. राहिलेली माहिती पुढे देऊ. धन्यवाद.